नमस्कार, मी पूजा. परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त कुरकुरीत असे कच्च्या केळ्याचे काप. घरात भाजी उपलब्ध नसेल अशा वेळी तुम्ही हे कच्च्या केळ्याचे काप अगदी झटपट करू शकता. चवीला अप्रतिम होतात. गरम गरम वरण भात आणि त्यासोबत तळलेले मस्त कुरकुरीत कच्च्या केळ्याचे काप म्हणजे स्वर्गसुख. आपल्या चॅनलवर बटाट्याचे काप, वांग्याचे काप, सुरणाचे काप या रेसिपीज उपलब्ध आहेत. त्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या रेसिपीज तुम्ही पाहू शकता. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. केळ्यांचे काप करण्यासाठी इथं मी 4 भाजीची केळी घेतलेली आहेत. बघा, ही अशी थोडीशी जाडसर सालीची भाजीची केळी असतात आणि पूर्ण कच्ची आहेत आणि ताजी आहेत. आधी मी केळी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. काप करण्यासाठी केळी घेताना ताजी आणि हाताला कडक लागणारीच घ्यायची आहेत. आपल्याला ही केळी सोलून घ्यायची आहेत. केळ्यांची सालं काढायची आहेत. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सालं काढून घेऊ शकता. एकतर आधी सालं काढून घेऊ शकता किंवा आधी काप करून नंतर सालं काढली तरीही चालतील. देठ आणि शेंड्याकडचा भाग काढून घ्यायचा आणि सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने साल काढायचं. संपूर्ण साल निघेल असं आपण काढून घ्यायचं आहे. आतला चांगला पांढरा भाग दिसेपर्यंत आपण साल काढून घ्यायचं. साल काढण्यासाठी सुरी चांगली धारदार घ्यायची म्हणजे साल व्यवस्थित निघतं. साल काढून झालेलं केळं बाकी केळी सोलेपर्यंत आपण ते पाण्यात ठेवायचं म्हणजे ते काळसर पडणार नाही. 4ही केळी मी सोलून घेतली आणि ती पाण्यात ठेवली होती. आता आपण केळ्याचे काप तयार करून घेऊया. बघा, मी अशा पद्धतीने केळ्याचे काप करत आहे. अर्धा सेंटीमीटर इतक्या जाडीचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाडसर काप ठेवू शकता. बघा, मी मुद्दामहून असे थोडेसे जाडसर केळ्यांचे काप करून घेतलेले आहेत. जेव्हा आपण हे केळ्यांचे काप फ्राय करून मुलांना देतो तेव्हा त्यांना असं वाटतं की आपण मच्छीच खात आहोत. अगदी त्याच चवीचे हे केळ्याचे काप लागतात. अशाच पद्धतीने आपण सगळ्या केळ्यांचे काप तयार करून घेऊया. बघा, 4ही केळ्यांचे मी असे काप तयार करून घेतलेले आहेत. 3 ते 4 कापांना मी असे थोडेसे मध्ये होल करून घेतलेले आहेत. म्हणजे पाहता क्षणी असं वाटतं की खरोखरच हे मच्छी फ्राय केलेले आहे आणि मुलं ते आवडीने खातात. गरजेचं नाही आहे की असे होल पाडूनच आपण केळ्यांचे काप तळले पाहिजेत, पण थंबनेलसाठी फोटो छान यायला हवा आणि म्हणून मी असे मध्ये 4-5 केळ्यांच्या कापांना होल तयार करून घेतलेले आहेत. केळ्यांचे काप आपण मॅरिनेट करणार आहोत. त्यासाठी इथं मी भांड्यामध्ये बघा सगळं साहित्य घेतलेलं आहे. 2 टीस्पून हिरवं वाटण घेतलेलं आहे. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून जिरं पावडर, अर्धा टीस्पून धणे पावडर, पाव टीस्पून हळद आणि 2 टीस्पून घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करायचं आहे. आता आपण ही सगळी साहित्य हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ही आपण सगळी साहित्य लावून आपण जेव्हा केळ्याचे काप मॅरिनेट करतो तेव्हा केळ्याचे काप चवीला अप्रतिम लागतात. सगळे मसाले एकत्र केल्यानंतर बघा थोडासा दाटसर झालेला आहे. त्यामध्ये गरजेनुसार थोडंसं पाणी घालून आपण हा मसाला सैलसर करायचा म्हणजे मग केळ्याच्या कापांना तो व्यवस्थित लागला जातो. 1 टीस्पून कोकम आगळ किंवा लिंबूरस घालायचा आहे. यामुळे अगदी केळ्याच्या कापांना सेम टू सेम मच्छीसारखीच चव लागते. असं वाटतं की तुम्ही सुरमई फ्रायच खात आहात. आपल्याला या मसाल्याची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. यानंतर आपण एक केळ्याचं काप घेऊन त्यांना व्यवस्थित हा मसाला लावायचा आहे. खूप जास्त जाडसर थर लावायचा नाही आहे किंवा अगदी पातळ पण लावायचं नाही आहे. सगळे मसाले आतपर्यंत मुरले जातील अशा पद्धतीने सगळ्या केळ्याच्या कापांना आपण मसाला लावून घ्यायचा आहे. असा ओलसर मसाला केला म्हणजे कापांना व्यवस्थित चिकटला जातो. बघा, सेम अशा पद्धतीने सर्व मसाला लावून घेऊया. तयार करून घेतलेला मसाला केळ्याच्या कापांना व्यवस्थित लावून घेतला आहे. बघा, दोन्ही बाजूने मसाला व्यवस्थित लागलेला आहे. आता आपण हे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं असंच बाजूला ठेवून देऊया म्हणजे तयार केलेला मसाला केळ्याच्या कापांमध्ये अगदी छान आतपर्यंत मुरला जाईल. बरोबर 20 मिनिटं मी केळ्याचे काप छान मॅरिनेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मी भांड्यामध्ये 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. रवा थोडासा जाडसर आहे, बारीक असेल तर उत्तम. आणि 4 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. अगदी थोडंसं मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून लाल तिखट घेतलेलं आहे. फक्त या कवरला लागेल एवढंच आपण मीठ घालायचं आहे कारण आधी आपण मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे. सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया. रव्याचं प्रमाण थोडं कमी ठेवलेलं आहे कारण रवा थोडासा जाडसर आहे. तांदळाचं पीठ जास्ती घेतलं म्हणजे तेल जास्ती खेचलं जाणार नाही. तयार केलेलं केळ्याचं काप घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं. हे मिश्रण केळ्याच्या कापांना अगदी सहज लागेल इतपतच लावून घ्यायचं आहे आणि हलकंसं झटकून घ्यायचं म्हणजे जास्तीचं मिश्रण खाली पडलं जाईल. खूप जास्त दाबून हे मिश्रण केळ्याच्या कापांना लावायचं नाही आहे. म्हणजे तुम्ही मच्छी फ्राय करत असाल किंवा कोणत्याही प्रकारचे काप करत असाल तरी देखील हेच लक्षात ठेवायचं. खूप जास्त जर रवा या सर्व केळ्याच्या कापांना चिकटला तर मग
तेल शोषून घेतात आणि मग केळ्याचे काप तेलकट होतात। एका वेळी जेवढे तुम्ही तव्यावर केळ्याचे काप घालणार असाल तेवढेच या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचे, म्हणजे ते जास्ती ओलसर होणार नाहीत। अशाच पद्धतीने आपण अजून 5-6 कापांना हे मिश्रण लावून घेऊया आणि मग हे फ्राय करून घेऊया। काप फ्राय करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये 4 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता आपण एक एक करून केळ्याचे काप ठेवायचे आहेत। मीडियम फ्लेमवर तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि मावतील एवढे केळ्याचे काप घालायचे आणि 2 ते 3 मिनिटं एक बाजू भाजून घ्यायची आणि लगेचच दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत। केळ्याचे काप फ्राय करायला खूप जास्त वेळ लागत नाही, अर्थात जसे तुम्ही पातळ किंवा जाडसर चिराल त्यानुसार तुम्हाला थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो। साधारण 2 ते 3 मिनिटांनी आता आपण काप पलटून घेऊया। बघा, तळाकडून व्यवस्थित भाजले गेलेत। गरज वाटली तर अजून आपण एक वेळ नंतर पलटून ते भाजून घेऊ शकतो। केळ्याचे काप तळताना खूप जास्त तेल आधीच घालायचं नाही आहे, गरज लागली तर मग वरून थोडं तेल घालू शकतो। एक एक करून आपण सगळे काप पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील 2 ते 3 मिनिटे छान भाजून घेऊया। 2-3 मिनिटांनी पुन्हा आपण हे काप पलटून घेऊया। वरची बाजू थोडीशी पांढरट वाटते म्हणून पुन्हा 1 मिनिटभर भाजून घेऊया। सगळे काप अशाच पद्धतीने पलटून घ्यायचे आहेत। अंदाजाने आपण काप पलटायचे आणि आपल्या आवडीनुसार कुरकुरीत किंवा मऊसर भाजून घ्यायचे। केळ्याच्या कापांचा मस्त घमघमाट सुटला आहे। बघा, आता भाजलेत का? सुरी रोवून बघायची, व्यवस्थित आतपर्यंत ती जाते, याचा अर्थ आपले केळ्याचे काप तयार आहेत। तळाकडून पण अगदी छान व्यवस्थित झालेले आहेत। आता आपण हे तयार केळ्याचे काप काढून घेऊया। बघा, पाहताना वाटते की नाही अगदी आपण मच्छी फ्रायच केलेले आहे, चवीला पण ते तसेच लागतात। तयार केळ्यांचे काप आपण टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतील। सगळे काप आपण काढून घेऊया। दुसऱ्या वेळेचे काप घालताना देखील तेल चांगलं गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम लो टू मीडियम करायची आणि अशाच पद्धतीने सगळे काप घालायचे। 2-3 मिनिटांनी ते परतून घ्यायचे। दोन्ही बाजू अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत केळ्याचे काप भाजून घ्यायचे आणि मग आपण काढून घेऊया। दोन्ही बाजूने थोड्या वेळाने हे केळ्यांचे काप परतून मी 4 ते 5 मिनिटं छान असे भाजून घेतलेले आहेत। बघा, मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत। चवीला देखील ते अप्रतिम लागतात। या कापांसोबत तुम्ही अगदी पोटभर जेवू शकता, मुलं पण आवडीने खातात। तयार केळ्यांचे काप आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया। तयार केळ्यांचे काप इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। काप तयार करून 15 मिनिटं झालेले आहेत। आधी मी फोटो काढून घेतलेले आहेत, तरीही ते बाहेरून मस्त कुरकुरीत आहेत। दोन्ही बाजू अगदी छान एकसारख्या भाजल्या गेल्यात। आपण मध्ये होल तयार करून घेतल्यामध्ये अगदी ती मच्छीच वाटत आहे। मी तुम्हाला एक काप तोडून पण दाखवते, म्हणजे आतून तुमच्या टेक्स्चर लक्षात येईल। बघा, अगदी छान मच्छीसारखंच असं हे केळ्याचं काप दिसत आहे। अशाच पद्धतीने हे केळ्यांचे काप तुम्ही घरी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।